पार्ट 1 मध्ये आपण सकाळी आरशात फोटो काढण्यापासून ते पाहुणे मंडळींना ज्यूस देण्यापर्यंत बघितलं. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आता झाली होती सुरुवात स्वयंपाक बनवण्याची. सुरुवातीलाच अद्रक चक्की मधून काढणे चालू झाली. आता मंडळी वाढत चालली होती आणि वांग्याच्या भाजीला बनवायला सुरुवात सुद्धा झाली होती. कधी आलात तर आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळची वांग्याची भाजी नक्की खा, लय भारी असते बर का. काही वेळाने घरी आलो तर अनिल भाऊ आले होते आणि निघाले सुद्धा. आता घरी आलो म्हटल्यावर अश्विनी सोबत सेल्फी काढून घेतली. पाहुणे मंडळी आता जेवणासाठी बसले होते. पटापट त्यांना वाढून दिलं. नंतर भात लय भारी दिसत होता. मुलं बसलेले होते. मग काय आपण पण घेतलं ना 2-3 घास जेवण करून. उठाले रे देवा. विजू म्हणे आणि इकडं मी तुमचा व्हिडिओ घेतो. जयस सर आणि विष्णू सर आणि सगळ्यांचा व्हिडिओ घेतो, आमचा पण घे रे बाबा. आता झाली होती लग्नाची वेळ. नवरदेव नवरी मंडपात आले होते सनईच्या आवाजात. भरत म्हणे काय एकटा एकटा सेल्फी काढतो, आणि इकडे माझ्या हातात मी काढतो सेल्फी. गोकुळ सोबत पण सेल्फी घेऊन टाकली. आता लग्न लागून फटाके फुटण्यास सुरुवात झाली. आबाळ एवढं आलं होतं, पाऊस तर काय पडला नाही, पण वारं लय सुटलं होतं. मंडपात पंगत बसल्या, पण पाहुणे मंडळी जेवताना खूप खाकाना पाहुण्यांना सहन करावा लागला. आता मंदिरावरती सर्व सुविधा व्यवस्थित झालाय. चुली झाल्यात, स्वयंपाक रूम व्यवस्थित झाली, सेट झालंय, मैदान सुद्धा आहे. फक्त एकच इच्छा लोकांची आहे, मारुतीच्या मंदिरापासून ते स्वयंपाक रूम पर्यंत छोटस मंगल कार्यालय झालं पाहिजे. म्हणजे पाण्या पावसाचा प्रश्न सुटून जातो. अभी मजा आएगा ना. दुसऱ्या बाजूला नवरीचा भाऊ जेवायला बसला होता. जादाच दमलाय वाटतं. आता झाली होती संध्याकाळ. पंगत सुद्धा बसण्यास सुरुवात झाली होती, पण ह्या टायमाला सुद्धा वारं लय सुटलं होतं राव. हे तर मला प्रत्येक ठिकाणी भेटतात. आता तर जेवताना भेटले. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण. आता पंगत संपत आल्या होत्या. मग काय आता आपण पण जेवण करून घेतलं. दुसऱ्या बाजूला बुंदी भरणं चालू होती. आता आलो होतो पंकज भाऊच्या मुलीच्या वाढदिवसाला. मस्तपणे इथं पण आता सर्व मित्रमंडळ भेटले होते. स्वयंपाक तर लय बनवला होता खानदेशी लोकांनी. जेव्हा तर लय वाटत होतं, पण जेवण पारावरती झालं होतं. वाढदिवसाचे नियोजन पंकज भाऊंनी लय भारी केलं होतं. दुसऱ्या बाजूला महिला मंडळांचे जेवण चालू होते. आता एवढी मोठी पदार्थ पाहून आपल्याला पण भूक लागली. अशा प्रकारे वाढदिवस मस्तपणे साजरा झाला. मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर. रामकृष्ण.